यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये अनोखी घटना घडली आहे। एका बैलानं रस्त्याच्या कडेला पार्क केलेली स्कूटी पळवली आहे। या अनोख्या घटनेचा सोशल मीडियावरती व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। उत्तराखंडच्या ऋषिकेश इथला हा व्हिडिओ आहे। रस्त्यावरती बाजूला पार्क केलेली स्कूटी आणि त्यावरती या बैलानं चक्क ही स्कूटी पळवल्याचं दिसतंय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय। तर करण्याऐवजी विषारी फेसावर केमिकल मारण्यात येते आणि त्यामुळे वारकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतो। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। फेसाळलेली इंद्रायणी कधी स्वच्छ होणार? दूषित इंद्रायणीमुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। इंद्रायणी नदीला प्रदूषणानं विळखा घातलाय। केमिकलच्या फेसामुळे नदी गायब झालीय। इंद्रायणीचं पाणी शोधण्याची वेळ आळंदीकरांवर आलीय। नदीच्या पाण्यात दिवसेंदिवस केमिकलचं प्रदूषण वाढत चाललंय। खरं तर इंद्रायणी काठी असलेल्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय। हजारो वारकरी माऊलींच्या आळंदीत दाखल झालेत, पण अद्यापही इंद्रायणी प्रदूषणातून मुक्त झालेली नाही। त्यामुळे या पाण्यानं हजारो वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। ही इंद्रायणी ही संजीवनी आहे। इंद्रायणी वारकरी संप्रदायाची एक पवित्र अशा प्रकारची नदी आहे, गंगा आहे। या गंगेमध्ये आता उभंही राहू शकत नाही। भोवताली सगळी घाण पसरलेली आहे। जणू काही मागच्या फेसाकडे पाहून आपण जम्मू काश्मीरला आलेल्याचा भास होतो। 750वा जन्मोत्सव उद्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये सुरू होते। या जन्मोत्सवासाठी राज्यातले सगळे मंत्रीगण अर्थातच लाखो भाविक आणि या इंद्रायणीच्या काठी येणार आहेत। आणि आत्ता बघितलं तर त्यांचं स्वागत इंद्रायणीचा हा फेस किंवा इंद्रायणीचं हे प्रदूषण करतोय अशी परिस्थिती आहे। इंद्रायणीतील प्रदूषण दूर करण्याऐवजी पाण्यावरील विषारी फेस झाकण्यासाठी रसायनांची फवारणी केली जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे हे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची चर्चा रंगलीय। फक्त उडवडीचं उत्तर दिलं की लिंबू पाणी वगैरे वगैरे अशा काही गोष्टी सांगितल्या। असं काही नाहीये। तुम्ही जरी ऑनलाईन चेक करा, त्याच्यावर नाव आहे, त्याच्यावर डायरेक्ट दिलेलं आहे की हे केमिकल युक्त जे काही तुमचं फेस वगैरे असतो हा कंपन्या इंडस्ट्रीयलमध्ये वापरण्यासाठी ते केमिकल आहे। आणि त्याच्यात एक टीप पण अशी नमूद केली की नदी असेल किंवा जे आपण वापरण्यात येणारं जल असेल तर त्याच्यासाठी हे वापरता येत नाही। यांनी जलचर जे प्राणी वगैरे किंवा हे असतील तर त्यांच्या जीवितात हानी होऊ शकते। जे वापरतोय आम्ही लिक्विड ते केमिकल नसून साधं आपलं पाणी, त्यामध्ये आम्ही लिंबाचा रस मिक्स केलेला आहे। आता जसं काही तुम्ही बघू शकता, जे नदीचं पाणी जे असतं ते अल्कलाईन स्वरूपाचं असतं आणि अल्कलाईन स्वरूपाला जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ॲसिडिक गुणधर्माचा लिक्विड त्यामध्ये ॲड करावा लागतो। भारतात नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल आहे। इंद्रायणी नदीत अनेक कंपन्यांमधील विषारी पाणी सोडलं जातं, त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतंय। वारकरी आळंदीकरांनी सरकारकडे वारंवार इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला, पण सरकार दरबारी आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे इंद्रायणी कधी प्रदूषण मुक्त होणार असा सवाल वारकरी विचारतायत। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं, याचना नहीं अब रण होगा, जीवन जया कि मरण होगा, रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। कवी दिनकर यांच्या कवितेच्या या ओळी म्हणजे भारतीयांची पाकिस्तान बद्दलची ही भावना आहे। सीमेवरचा दोन्ही बाजूंचा प्रचंड तणाव, ऑपरेशनची जोरदार तयारी, आकाशात गरजणाऱ्या लढाऊ विमानांची गर्जना, समुद्रातून आकाशाच्या दिशेने झेपावणारे क्षेपणास्त्र आणि दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानला स्पष्ट असा मेसेज देत आहेत। पाकिस्तानचं काउंटडाऊन आता सुरू झालंय।
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याशी आपला काहीच संबंध नाही असा साळसूदपणाचा आवडणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आता फाटलाय. NIAच्या हाती पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे लागले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तानी लष्कर आणि ISIचा कट आहे हे आता उघड झालंय. त्यामुळे प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर तो मी नव्हेच असं तुणतुणं वाजवून जगाची दिशाभूल करणाऱ्या पाकिस्तानला आता जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे का? दहशतवादाविरोधातली ही निर्णायक लढाई असेल का? विरोधक म्हणतायत आता स्ट्राईक नको आहे, आम्हाला थेट युद्ध हवं आहे. सरकार इतकी टोकाची भूमिका घेणार आहे का? सवाल अनेक आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करूया. पण आज तपासातून नेमकं काय समोर आलं आणि का काउंटडाऊन सुरू झालं जाणून घेऊयात खास रिपोर्ट. हा रिपोर्ट आपल्याला बघायचा आहे, पण त्याआधी बघूया या सगळ्या विषयाच्या संदर्भात काही मूलभूत सवाल निर्माण झालेत ज्याची आज आपल्याला मान्यवर पाहुण्यांच्या सोबत चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले आहेत? हे सवाल तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनातले आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनातले हे सवाल आहेत. बघूया पाकिस्तानचं काउंटडाऊन खऱ्या अर्थानं आता सुरू झालंय का? कारण आपल्या हाती पुरावेच आलेले आहेत की पाकिस्तानचं डोकं आहे, त्याचंच कटकारस्थान आहे आणि त्यांनीच हे सगळं घडवलं. NIAच्या रिपोर्टमधून ही बाब समोर आली. दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची ही वेळ आली आहे का? किती वेळेस त्यांनी आपल्याला जखमी करायचं, आपले जीव घ्यायचे आणि आपण एक प्रतिक्रिया द्यायची. आता प्रतिक्रिया नाही, मुळावर घाव घालण्याची ही वेळ आली आहे का? निर्णायक लढाईची ही वेळ आहे का? सवाल विचारूया. सर्जिकल स्ट्राईक नको, आता युद्ध हवंय. आज विरोधक म्हणतायत, सरकारला सांगतायत आम्हाला आता सर्जिकल स्ट्राईक नको आहे, आम्हाला युद्ध हवंय. ही भूमिका योग्य आहे का? आपल्याला ते परवडणार आहे का? सरकार करणार आहे का? प्रश्न अनेक आहेत. पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पडला का पुन्हा एकदा? बुरखा फाटलाय का त्यांचा? कारण प्रत्येक वेळी तो मी नव्हेच असं सांगणारा पाकिस्तान आता काय बोलणार आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज या चर्चेत सवाल उपस्थित करतोय की निष्पापांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला मग नेमकी शिक्षा काय असू शकते आणि ही शिक्षा आपण काय द्यायला हवी जेणेकरून यापुढे निष्पाप माणसांचे जीव जाणार नाहीयेत. पण आज काय समोर आलं तपासातून हे बघणं महत्त्वाचं आहे, त्याची चर्चा. पण आधी बघूया खास रिपोर्ट. पाकिस्तान नव्हे दहशतवादाची फॅक्टरी. दहशतवादाचा नापाक क्षण. पहलगाम हल्ल्यामागेही पाकच. ISI, दहशतवादी आणि लष्कराचा कट. निरपराध 26 पर्यटकांचा बळी घेणारा पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला असल्याचं आता सिद्ध झालंय. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या NIAनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना ISI आणि पाक लष्कराचं हे कटकारस्थान असल्याचे पुरावे मिळाले. या अहवालात NIAनं सुमारे 150 लोकांचे जबाब नोंदवले. त्याशिवाय 3D मॅपिंग आणि रिक्रिएशनच्या मदतीनं हा तपास करण्यात आला. NIAच्या या अहवालात POKचा उल्लेख असून दहशतवादी POKत असलेल्या कमांडरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठी भूमिका दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या ओव्हरग्राऊंड वर्करची असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. जम्मू काश्मीरमध्ये जितके ओव्हरग्राऊंड वर्कर सापडले यांची यादी बनवण्यात आली आहे.
त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू करण्यात आल्याचं NIAनं आपल्या अहवालात म्हटलंय. आपल्याला प्रूफ मिळालाय आता, तर त्यामुळे आपल्याला आता जगभर हे च्या सगळ्या देशांमध्ये हे स्पष्ट करता येईल की आपण जे म्हणत होतो की पाकिस्तान नेहमीच आतंकवादी कारवायांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये इन्व्हॉल्ड असतात, ते खरं झालं आहे. त्यामुळे या प्रूफ बरोबर आता हे सिद्ध करणं सोपं होईल. भारतावर कुरघोडी करण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या देशात दहशतवाद पोचला, वाढवला आणि आज पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी बनलाय. अतिशय क्रूर आणि हिंसक असे दहशतवादी पाकिस्ताननं पोचले. लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाउद्दीन हेच दहशतवाद्यांचे भेसूर चेहरे आहेत. पाकिस्तानात बसून हे दहशतवादी भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत. पाकिस्ताननं अनेक जिहादी गट पोचले, ज्यांचा उद्देश इथलं सरकार उलथवून टाकणं, भारतातला जम्मू काश्मीर ताब्यात घेणं आणि तालिबानला पाठिंबा देणं हे आहे. त्यातून हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना तयार झाली. 1997 पासून मुजाहिद्दीन ही लष्कर-ए-तोयबा सोबत काम करते. लष्कर-ए-तोयबा पाकिस्तान आणि काश्मीर खोऱ्यात सक्रिय असून सर्वात मोठा दहशतवादी गट आहे. लष्कर-ए-तोयबाचं पाकिस्तानात मोठं नेटवर्क असून त्याची 2000 कार्यालय आहेत. त्याचबरोबर मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मदचा काश्मीरवर डोळा आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात JEM LT सोबत सहभागी असल्याचं आढळून आलं. दहशतवादाला आश्रय देणं, दहशतवादी तयार करण्यात पाकिस्तान कुख्यात आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानच्या ओबाटाबादमध्ये आश्रय देण्यात आला होता. अमेरिकेनं लादेनला यमसदनी धाडत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड केला होता. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्याचं मूळ हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असतं. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी गट आहेत हे 3 प्रकारचे आहेत आणि तिसरे जे गट आहेत ते भारताच्या विरुद्ध लढत आहेत. म्हणजे लष्कर-ए-तोयबा आहे, जैश-ए-मोहम्मद आहे आणि हिजबुल मुजाहिद आहे. तर याच्यामुळे पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं मूळ केंद्र आहे. खरं तर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा आज उघड झालेला नाहीये. याआधी सुद्धा जेव्हा भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटामध्ये 257 जणांचा जीव गेला तर 700हून अधिक जण गंभीर जखमी झाले. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मदतीनं पाकिस्ताननं हा भीषण हल्ला घडवून आणला. आजही दाऊद पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. 2002 मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरात 2 दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत ग्रेनेड फेकत 31 निष्पापांचा जीव घेतला. सुरक्षा दलानं या दहशतवाद्यांना तिथंच कंठस्नान घातलं. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता. 2006 मध्ये मुंबईत झालेल्या लोकल बॉम्बस्फोटात 187 जणांचा जीव गेला तर 817 जण गंभीर जखमी झाले. यामागेही लष्कर-ए-तोयबा आणि ISIचा हात होता. 2008 मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. यात 175 जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद होता. हा हल्ला पाकिस्ताननं घडवल्याचं खुद्द नवाज शरीफ यांनी कबूल केलं होतं. पाकिस्तान हे दहशतवादी संघटनांचं माहेरघर आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्करानं या दहशतवादी संघटनांना पोचलंय. पहलगाम हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज पुरावे हाती आले आणि त्यानंतर स्पष्ट झालं की या सगळ्याच्या मागे कोण आहे. तर तोच चेहरा जो दहशतवादासाठी जगभर ओळखला जातो, पाकिस्तान. आता या पाकिस्तानचं नेमकं काय करायचं? कारण कांगावा त्यांनी किती केला तरी आज शेवटी आपल्याला शिक्षा द्यावी लागेल या सगळ्याची, निष्पाप लोकांचे जीव घेतल्याची. आणि म्हणून या चर्चेसाठी